दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक आंदोलन केले। मुसळधार पावसात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण आंदोलन करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटनेच्या वतीने देशभरातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या संबंधित दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। भर पावसातही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लोटांगण घालत आंदोलन केल्याने परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले। आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गेल्या 22 दिवसापासून पूर्ण देशभरातले विद्यार्थी हे दिल्लीच्या जंतर मंतरचे आंदोलन करीत आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांची संवाद साधण्याऐवजी दिल्लीच्या पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रातले एक नेते सदाभाऊ खोत हे आंदोलनकर्त्यांना दहशतवादी आतंकवादी म्हणतात। सदाभाऊ सुद्धा आंदोलनातून मोठे झालेले नेते आहे। माननीय बच्चूभाऊ कडू यांनी हे म्हटलं आहे की सदाभाऊंनी आपला शब्द मागे घ्यावा। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। आम्ही साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण रिटर्न गिफ्ट म्हणून या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक पावले उचला आणि या दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीचा आम्ही या ठिकाणी भर पावसात गटारामध्ये लोटांगण घालून कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहे। आमचे शहर प्रमुख महानगर प्रमुख आदरणीय बंटीभाऊ रामटेके, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, गणेशभाऊ मारलूकर आणि संपूर्ण टीम या ठिकाणी भर पावसात या ठिकाणी आलेली आहे। या माध्यमातून आम्ही दिल्ली सरकारच्या दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जाचा आम्ही निषेध करीत आहोत।